सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज एक छोटीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ती म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आजकाल आदिवासी ऑइल हे खूप चर्चेत आहे आणि ते रिअल असेल सुद्धा, त्याबद्दल काही शंका नाही। परंतु त्याचा वापर करायचा आम्हाला सुद्धा, म्हणून आम्ही ॲमेझॉनवरून एक ऑइल मागवलं। आदिवासी ऑइल सर्च केल्यानंतर आम्हाला हे ऑइल मिळालं। आणि आपल्याला माहिती आहे की आपण कोणतीही गोष्ट ऑनलाईन खरेदी करताना त्याचे रिव्ह्यूज बघतो, तर त्याप्रमाणेच ह्याला 5 स्टार रेटिंग होतं, रिव्ह्यू चांगले होते आणि म्हणून आम्ही 349ला ह्या 2 बॉटल असं मागवलं होतं। पार्सल आलं 8 दिवसांनी आणि ओपन करून बघितलं। एकतर रिफंड त्यांनी सांगितलं होतं की होणार नाही, त्यामुळे थोडी काळजी होतीच। परंतु पार्सल आला, आम्ही फोडलं आणि असंच एक आपण कुठलाही प्रोडक्ट आला की आपण ऑल ओव्हर सगळं त्यावरचं चेक करतो। आम्ही आता फार्मासिस्ट असल्यामुळे एक्सपायरी, मॅन्युफॅक्चर डेट किंवा कुठे मॅन्युफॅक्चर झालं आहे, मार्केटिंग कोण करतं आहे, ह्या गोष्टी बघायची आम्हाला सवय आहे। तर तसंच मी कोणी मॅन्युफॅक्चर केलं हे बघत होती, तर त्यावेळेला कळलं की इथे तुम्ही बघू शकता, मार्केटिंग बाय असं इथे लिहिलेलं असतं बॉटलवरती, म्हणजे कोण मार्केटमध्ये ते प्रोडक्ट आणतं आहे। तर इथे मार्केटिंगची स्पेलिंगच चुकीची आहे, इथे त्यांचं झालं आहे मार्लेटी। आणि कोणताही जर प्रोफेशनल प्रोडक्ट असेल किंवा कोणताही प्रोडक्ट लॉन्च करताना ह्या गोष्टी होत नाही, म्हणजे ही खूप सिली मिस्टेक आहे, जी की प्रोफेशनल ब्रँडच्या बाबतीत होणं शक्यच नाही, होतच नाही। मी पहिल्यांदाच आम्ही ही गोष्ट बघितली, त्यामुळे हे 100% फेकच आहे। कारण ह्याची तेलाची कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी पाण्यासारखी आहे आणि ते काही जी लोकं जी ओरिजिनल त्यांची प्रमोट करतात, त्यांच्या तेलाची थिकनेस बघितलं तर नक्कीच जास्त आहे, त्यामुळे हे प्रोडक्ट फेक आहे। आदिवासी हेअर ऑइल त्यांनी दिलं आहे, परंतु हे ऑइल तुम्हीसुद्धा बाय करणार असाल तर करू नका, कारण हे फेक आहे। बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं, जेणेकरून आमच्याकडून जी चूक झाली ती तुमच्याकडून होणार नाही। परंतु आमचं रिफंड झालं, प्रोडक्ट फेक असल्याचं आम्ही तिथे इन्फॉर्म केलं आणि त्यांनी डिटेल्स घेतल्या आणि रिफंड झालं। तर तुम्हीसुद्धा जर केला असाल ऑर्डर तर नक्की एकदा चेक करून बघा, ओरिजिनल असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु जर फेक असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही रिफंड करून घेऊ शकता। बाकी काळजी घ्या, धन्यवाद। तर मंडळी, हे आहे ते आदिवासी हेअर ऑइल, तुम्ही बघू शकता। इथे 125 ml ची बॉटल आहे, 699 रुपये त्याची MRP आहे, परंतु आम्ही ते 349ला 2 बॉटल्स मागवल्या होत्या, बाय 1 गेट 1 फ्री होतं ते। आणि मी जे तुम्हाला म्हटली की मार्केटिंगच्या ऐवजी मार्लेटिंग आहे लेबलवरती, तर ते इथे बघू शकता तुम्ही, मार्लेटिंग बाय। आणि ही खूप सिली मिस्टेक आहे, जी होत नाही कुणाकडूनच, आम्हीसुद्धा फर्स्ट टाईमच पाहिली मगाशी सांगितल्याप्रमाणे। सो तुम्ही जर हे परचेस करत असाल तर काळजीपूर्वक करा, कारण काय होतं, ऑनलाईनला ऑर्डर प्लेस केल्यानंतर त्याला रिफंडसुद्धा नाही आहे आणि रिटर्नसुद्धा नाही आहे। सो तुम्ही एकदा ऑर्डर प्लेस करताना आधी ह्या गोष्टीची खात्री करून घ्या, कारण आम्ही ऑर्डर प्लेस केली आणि नंतर आम्हाला कळलं की ह्याला रिटर्न नाही आहे, त्यामुळे आम्हाला ती काळजी होतीच। आणि ऑर्डर केल्यानंतरसुद्धा आम्हाला कळलं की हे आम्ही 1-2 व्हिडिओ पाहिले ज्यांचं ओरिजिनल आहे आदिवासी हेअर ऑइल कर्नाटकाचं, तर आम्ही त्यांचे व्हिडिओज पाहिले, तर त्यांनीसुद्धा फेक आणि रिअलचं आयडेंटिफिकेशन देताना फेकमध्ये ह्या बॉटलचा उल्लेख केला होता। परंतु आम्ही तरीसुद्धा म्हटलं की एकदा आल्यानंतर चेक करूया आपण, आणि चेक करतानाच इथे आम्हाला ती चूक सापडली आणि आम्ही लगेचच कॉन्टॅक्ट केला त्यांना, ऑनलाईन जिथून मागवलं होतं तिथून। ते म्हटले की रिफंड नाही आहे म्हणून, परंतु आम्ही काय तिथेसुद्धा आपल्याला हे फेक आहे किंवा डिफेक्टिव्ह आहे ह्याचे काही आपल्याला प्रूफ सेंड करावे लागतात त्यांना। सो आम्हीसुद्धा ते केलं आणि थोड्या वेळाने ते कन्विन्स झाले आणि मग त्यांनी डिटेल्स घेतल्या आणि म्हटले रिफंड होईल म्हणून।
रिफंड होईल म्हटल्यानंतरसुद्धा ते प्रोडक्ट घेऊन जाणार नाहीत म्हटले, कारण आपण जिथून मागवलं तिथून रिटर्न अवेलेबल नव्हतं. सो ते म्हटले फक्त रिफंड होईल तुम्हाला, प्रोडक्ट तुमच्याकडेच राहील. आणि त्यानंतर तुम्ही ओरिजिनल वेबसाईटवरूनसुद्धा मागवताना ती कोणती ओरिजिनल वेबसाईट आहे ह्याची एकदा खात्री करून घ्या, कारण आता खूप लोक त्याला प्रमोट करत आहेत. खूप ॲड आहेत इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती. सो त्यातसुद्धा कोणती रिअल आहे ही तुम्ही खात्री करून घ्या. त्याचबरोबर मला वाटतं ओरिजिनल जे ऑइल आहे त्याची किंमतसुद्धा जास्त आहे. आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं आहे की त्यांचे फोटोज, त्याच्याबरोबर त्यांचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर, कसं यूज करायचं ह्याची सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्या लेबलवरती आहे. आणि ते सुद्धा कंपेअर केलं तर ह्या लेबलवरती इथे काहीच नाही आहे. सो तुम्हीसुद्धा जर आदिवासी हेअर ऑइल घेत असाल तर ह्या गोष्टी नक्की चेक करून घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमचे पैसेसुद्धा वाया जाणार नाहीत. कारण 300-400 रुपये ही खूप मोठी अमाऊंट आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवा. तसेच आजूबाजूला तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी कोणी जरी हे ऑइल मागवत असतील तर त्यांना ही सांगितलेली काळजी घ्यायला सांगा. त्यामुळे कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.